महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शहादा पालिकेची सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. शहादा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अजेंड्यावरील 27 विषयांपैकी 2 विषय वगळता तब्बल 25 विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी सभेत पालिका कार्यालयासमोरील जागेत भगवान वीर एकलव्य यांचे स्मारक उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यासोबतच शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य शिल्पावर विद्युत रोषणाई, जुने भाजी मंडई जागेवर अद्ययावत भाजी मंडई तसेच व्यापारी गाळे उभे करणे यासह विविध विषयांना एकमुखाने मंजुरी देण्यात आली. यावेळी सभेला उपनगराध्यक्ष माधवी पाटील, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, विविध विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. सभेत शहरात होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. यासह शहरातील अनेक विकासाच्या मुद्द्यांवर सर्व नगरसेवकांनी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा केली. तर आयत्या वेळच्या विषयांमध्ये नगरसेवकांनी गटार बांधकाम, सांडपाण्याचा प्रश्न, शहरात दिशादर्शक फलक, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा परिसराचे सुशोभीकरण, मोकाट गुरे श्वान आदींचे विषय मांडण्यात आले. सभेनंतर नगराध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले की आजच्या सभेत अनेक शहर विकासाचे विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. आजपर्यंत झालेल्या सर्व सभांच्या तुलनेत अत्यंत चांगल्या वातावरणात सभा झाली. सर्व नगरसेवकांमध्ये विश्वासाचे वातावरण होते. यामुळे असेच सर्वांचे एकमेकांना सहकार्य राहिल्यास पुढील विषय मार्गी लागतील व शहर विकास होईल. शहर हिताचे सर्व विषय भविष्यातही प्राधान्याने घेतले जातील. सर्वांच्या सहकार्याने शहर विकास होईल असे सांगितले. तसेच 21 ऑगस्टला पाऊस नसला तर जनता चौकात सभा होईल. या ठिकाणी सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष व आमदार तसेच सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित केले जाईल असेही श्री पाटील यांनी यावेळी सांगितले. पालिकेची सर्वसाधारण सभा आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाली. यामध्ये अनेक शहर विकासाचे विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले आणि आत्तापर्यंत झालेल्या सर्वसाधारण सभेच्या तुलनेत आजची ही सभा अतिशय चांगल्या वातावरणात झाली. सर्व नगरसेवकांमध्ये अतिशय विश्वासाचं वातावरण होतं. त्यामुळे असंच सर्वांचं एकमेकांचं संभाषण राहिलं, एकमेकांचं सहकार्य राहिलं तर निश्चितपणाने पुढील विषय जे आहेत हे देखील मार्गी लागतील याची 100% मला खात्री आहे. या निमित्ताने मी आधी देखील 2 ठिकाणी सांगितलं होतं, आत्ता देखील सर्व नगरसेवकांना मी सांगितलेलं आहे की येत्या 29 तारखेला पाऊस नाही झाला तर जनता चौकामध्ये आम्ही सभा लावणार आहोत. त्याचं आमंत्रण मी सन्मान्य आमदार साहेबांपासून तर सर्व 30च्या 30 नगरसेवक, सन्मान्य उपनगराध्यक्ष त्यात आहेत, आदरणीय मकरंदबाई आहेत, सर्व राजकीय पक्षांचे लोक आहेत, सगळ्यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत. जनता चौकामध्ये एकदा शहराच्या लोकांचं म्हणणं ऐकत असताना नगरसेवक देखील सर्व शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. आमच्यात वैचारिक मतभेद जरी असले तरी शहर विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही सगळेजण एक संघ आहोत. हा एक चांगला मेसेजसुद्धा याच्यामागे देण्याचा आमचा उद्देश आहे. त्याला सगळेजण येतील ही माझी अपेक्षा आहे. त्यामुळे सर्व सहकार्य करणाऱ्या नगरसेवकांचं पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करतो आणि शहर विकासाच्या दृष्टिकोनातून आजची सर्वसाधारण सभा अतिशय चांगल्या वातावरणात झाली असं मला नमूद करायचं आहे. असंच भविष्यात देखील चालू राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.